हिंगोली जिल्ह्यामध्ये काल जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे कयाधू नदीला पूर आलेला आहे। मी सध्या उभा आहे डोंगरगाव पूल गावाच्या शिवारामध्ये। या ठिकाणी आपण बघताय हे पूर्णपणे कयाधू नदीचं पाणी आहे। कयाधू नदीचं पाणी पात्र सोडून बाजूला असलेल्या शेतीमध्ये शिरलेलं आहे। त्यामुळे दूर दूरपर्यंत फक्त पाणीच पाणी पाहायला मिळतंय। एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस रात्री झालेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर कयाधू नदीमध्ये पाण्याची जी ओढ्यांच्या माध्यमातून पाणी येतं त्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। याशिवाय कयाधू नदी पात्रात सुद्धा रात्री जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। जिल्ह्याभरातून ही नदी वाहत असल्यामुळे जिल्ह्याभरातील शेतीला मोठ्या प्रमाणामध्ये या पुराचा फटका बसला आहे। तर पलीकडे पाहायला गेलं तर तो ऊसाचं पीक आहे ते पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेलं आहे। तर या ठिकाणी विद्युत रोहित्र आहे। या पुराची दाहकता तुमच्या लक्षात येईल। विद्युत रोहित्र आहे ज्या ठिकाणी फ्यूज असतात त्या तिथपर्यंत या पुराचं पाणी जे ते शिरलेलं आहे। त्यामुळे हे पाणी किती असू शकतं याचा अंदाज लावणं या चित्राच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सोपं जाईल। एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पूर झालेला आहे आणि या पुरामुळे नदीच्या आजूबाजूला असलेली शेती आहे तिचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये सोयाबीन, ऊस, कापूस, हळद हे पिकं आता या ठिकाणी पूर्णपणे पाण्याखाली आहेत। काल याच ठिकाणी हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी नुकसानीची पाहणी केली होती। अजून 12 तासही पूर्ण झालेले नाहीत। तर अशा पद्धतीने पूर या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली। पुन्हा एकदा शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली आहेत। माधव दिपके, एबीपी माझा, डोंगरगाव पूल, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।